चरणा गजानना मंगलचरणा गजानना गजवदना गजवदना शुभानना गजवदना शुभानना मंगलचरणा गजानना मंगलचरणा गजानना विद्यादायक बुद्धिप्रदायक विद्यादायक बुद्धिप्रदायक गौरीवन्दना गजानना गौरीवन्दना गजानना मंगलचरणा गजानना मंगलचरणा गजानना मंगलचरणा गजानना. सज्ज झाले रसिक सारे, क्षण आले अमृताचे. उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे, तेज जैसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे. गोड मानुनी घ्या श्रोते हो, शब्द माझे स्वागताचे, शब्द माझे स्वागताचे. भारतरत्न आदरणीय महर्षी कर्वे, आदरणीय बाया कर्वे व भारत मातेच्या प्रतिमेला वंदन करून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या या वार्षिक स्नेहसंमेलनात आम्ही आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात शारदा स्तवनाच्या गायनाने होईल. करितो प्रार्थना हे दाता तुझ मंगलताई लाभो. करितो प्रार्थना हे दाता तुझ मंगलताई लाभो. ज्ञानकणाने वर्षुनी आम्हा विनम्रताई लाभो. करितो प्रार्थना हे दाता तुझ मंगलताई लाभो. दे बुद्धी दे, दे शक्ती दे, दे आशीष दे तू सर्वांना. दे युक्ती दे, दे भक्ती दे, घे चरणी घे तू सर्वांना. विनंती करीतो हे दाता तुझ कोमलताई लाभो. ज्ञानकणाने वर्षुनी आम्हा विनम्रताई लाभो. करितो प्रार्थना हे दाता तुझ मंगलताई लाभो. मंगलताई लाभो. नमस्कार, मी अर्णव नांदुरकर व मी प्रज्ञा पाटील. शाळेतील छोट्या वादक कलाकारांची ओळख करून देतो. तबल्यावर आहेत कुशल इनामदार आणि अर्णव जाधव. साईड रिदमसाठी साथ देत आहेत चैतन्य काटकर, सोहम धुळे आणि आयुष वाळिंबे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि संवादिनीवर साथ केली आहे शाळेतील संगीत शिक्षिका रूपाताई यांनी. गायन केले आहे तनुजाताई यांनी. निवेदनाचे मार्गदर्शन केले आहे वैशालीताई यांनी. मंडळी, आपल्या लहानपणापासूनच मराठीच्या पाठ्यपुस्तकातील एक अविभाज्य घटक म्हणजे कविता. अनेक ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या कविता आपल्या पाठ्यपुस्तकाला लाभल्या आहेत. पण जसा काळ बदलत गेला तशा त्या कविता पाठ्यपुस्तकातच राहत गेल्या.
या साहित्याच्या अनमोल साठ्याच्या स्मृती पुन्हा जाग्या व्हाव्यात यासाठी आम्ही केलेला हा प्रामाणिक प्रयत्न काव्यांजली या माध्यमातून सादर होत आहे. या अनुषंगाने आम्ही आमच्या स्नेहसंमेलनात मिनी KG ते इयत्ता 9वीपर्यंत 19 कवींची ओळख करून देणार आहोत. मराठी भाषा म्हटली की आपल्यासमोर अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचे नाव येते. त्यात प्रचंड मोठे नाव म्हणजे कुसुमाग्रज. मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि आपल्या वाङ्मय प्रकारातील साहित्याने मराठी मनावर ठसा उमटवणारे मराठी साहित्यातील एक गाजलेले व्यक्तिमत्व म्हणजे वा शिरवाडकर, अर्थातच कुसुमाग्रज. सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते असे कुसुमाग्रज हे एक प्रतिभावंत कवी, कथाकार, नाटककार, कादंबरीकार होते. 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांचे अष्टपैलू काव्यपदर आपणासमोर उलगडणार आहेत इयत्ता 4थीचे विद्यार्थी काव्यसम्राट या कार्यक्रमातून. पाहुयात कुसुमाग्रज यांनी रचलेल्या अध्यात्माकडून निसर्गाच्या सानिध्यात नेणाऱ्या या कविता, नृत्य आणि गीतांच्या रूपाने. प्रथम सादर होत आहे सर्वात्मका शिवसुंदरा या प्रार्थनेवर दीपनृत्य.
वा, सुंदर प्रस्तुतीकरण. कुसुमाग्रजांनी भगवंत आपल्या भोवतीच्या निसर्गातच आहे हे या प्रार्थनेत म्हटले आहे. याच भोवतीच्या निसर्गातून मनुष्य सौंदर्य आणि आनंद मिळवतो. त्यापैकी काही म्हणजे पहाटेची सकाळ, सूर्योदय आणि संधिप्रकाश. उगवले नारायण, उगवले गगनात, प्रभा सोनियाची फाके, उन्हे आले अंगणात. उन्हे आली अंगणात, उन्हे आली ओटीवर, सोनं पावलांनी देवा, उजळले माझे घर. उजळले माझे घर, जळालेले ग, कळस दुदू लागे, आनंदाने वृंदावनीची तुळस. वृंदावनीची तुळस दिसे हिरवी अंजिरी, वारियाच्या झुळकीने हसे मंजिरी मंजिरी. हसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशी, सडा फुलांचा घालतो मोती पोवळ्याची राशी. मोती पोवळ्याची राशी, वैभवाला नाही अंत, सुख वेचिती संसारी, माऊली मी भाग्यवंत, माऊली मी भाग्यवंत. या कवितेत ज्या सूर्योदयाच्या किरणांचे वर्णन सोन्याची पावलं असं केले आहेत, त्या सूर्योदयावर कुसुमाग्रजांच्या कवितेवरील एक नृत्य पाहूयात. गोड सकाळी ऊन पडे, गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूंचे पडती सडे, दवबिंदूंचे पडती सडे. गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूंचे पडती सडे. कधी पानांच्या आडतडू, कधी पानांच्या आडतडू, कधी आणू लटके चरडू, कधी आणू लटके चरडू, कधी वाऱ्याच्या झोतानी, कधी वाऱ्याच्या झोतानी, डोलत बसतो गमतीने, डोलत बसतो गमतीने. तऱ्हे तऱ्हेचे रंग किती, तऱ्हे तऱ्हेचे रंग किती, अमुच्या या अंगावरती, अमुच्या या अंगावरती. निर्मल सुंदर अमुचे अंतर, निर्मल सुंदर अमुचे अंतर, या आम्हाला भेटाया, या आम्हाला भेटाया. हळूच या पण हळूच या, हळूच या पण हळूच या, हळूच या पण हळूच या. खूप छान. या कवितेत फक्त निसर्ग वर्णनच नाही तर काव्यात्मक सौंदर्य दिसते. कुसुमाग्रजांच्या मते काव्य हा माणसाचा त्याच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद असे. आपल्याला उत्कटपणे जाणवलेले दुसऱ्यांपर्यंत पोहोचवले म्हणजे एकाचा अनुभव अनेकांचा होतो आणि हीच खऱ्या अर्थाने काव्यलेखनाची प्रक्रिया व प्रेरणा असे. श्रोते हो, म्हणूनच कुसुमाग्रजांच्या कविता या आपल्या निसर्ग, प्रेम, मानवी भावना यांसह अध्यात्म यांच्याबरोबरच विविध विषयांशी आपले नाते जोडतात. आता आपण ऐकूयात कुसुमाग्रज लिखित एक निसर्ग कविता. वाऱ्यावर डोलतं डोलताना म्हणत खेळायला चला, डोलताना म्हणत खेळायला चला.
झऱ्यातलं पाणी खळाखळा हसतं, झऱ्यातलं पाणी खळाखळा हसतं, हसताना म्हणतं हसताना म्हणतं निळनिळ पाखरू आंब्यावर गातं, निळनिळ पाखरू आंब्यावर गातं, गाताना म्हणतं नाचायला चला, गाताना म्हणतं नाचायला चला. झिम्मड पावसात गारांची बरसात, झिम्मड पावसात गारांची बरसात, बरसात म्हणते वेचायला चला, बरसात म्हणते वेचायला चला. छोटासा मोती लपाछपी खेळतो, छोटासा मोती लपाछपी खेळतो, धावताना म्हणतो शिवायला चला, धावताना म्हणतो शिवायला चला. मणीचं पिल्लू पायाशी लोळतं, मणीचं पिल्लू पायाशी लोळतं, लोळताना म्हणतं जेवायला चला, लोळताना म्हणतं जेवायला चला. गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं, डोलताना म्हणतं खेळायला चला, डोलताना म्हणतं खेळायला चला. आवडतो मज अफाट सागर, आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निये, नियाचा भया जळात केशर सायंकाळी मिळे. जळात केशर सायंकाळी मिळे. फेस फुलांचे सफेद शिंपित, फेस फुलांचे सफेद शिंपित, वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे. नाचत येती गात किनाऱ्याकडे. मऊ मऊ रे तितरे कधी मी, मऊ मऊ रे तितरे कधी मी, खेळ खेळतो किती दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती. दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती. तुफान केव्हा भांडत येते, तुफान केव्हा भांडत येते, सागरही गरजतो, त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो. त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो. संत सावळी दिसती जेव्हा, संत सावळी दिसती जेव्हा, क्षितिजावर गलबते, देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते. देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते. क्षितिजावर मी कधी पाहतो, क्षितिजावर मी कधी पाहतो, मावळणारा रवी ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी. ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी. प्रकाशदाता जातो जेव्हा, प्रकाशदाता जातो जेव्हा, जळाखालच्या घरी, नकळत माझे हात जुळवणी येती छातीवरी. नकळत माझे हात जुळवणी येती छातीवरी. आवडतो माझा अफाट सागर अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. वा, खूपच सुरेख. पृथ्वीवरील प्रत्येक नैसर्गिक घटक, अगदी विशाल पर्वतांपासून ते छोट्या कीटकांपर्यंत, परिसंस्थेत सर्व काही ना काही भूमिका बजावतात. असेच समुद्र व समुद्रातील जीवसुद्धा प्रचंड महत्त्वाचे असतात. या कवितेत कुसुमाग्रजांची या विशाल सागराबद्दल कृतज्ञता मांडली. आता पुढे कुसुमाग्रजांची एक बालकविता पाहूयात. जितक्या चपखळतेने कुसुमाग्रज निसर्गातील अनुभव मांडतात, तितक्याच चपखळतेने ते मुलांच्या भावविश्वात जाऊन काव्यरचना करू शकतात. त्यांची अशी मनाला भावणारी चंद्राबद्दलची बालकविता ऐकूयात. भर माझ्या डब्यात खूप खूप खायचं, भर माझ्या डब्यात खूप खूप खायचं, आई मला उद्या चंद्रावर जायचं, आई मला उद्या चंद्रावर जायचं. माझं मी बांधीन आकाशान, माझं मी बांधीन आकाशान, माझ्या खोलीत तोवर कुणी नाही यायचं, आई मला उद्या चंद्रावर जायचं, आई मला उद्या चंद्रावर जायचं. माझ्या आकाशानाला लाल निळे दिवे, माझ्या आकाशानाला लाल निळे दिवे, ते तुफान वेगानं नभात न्यायचं, आई मला उद्या चंद्रावर जायचं, आई मला उद्या चंद्रावर
वाऱ्यांची देवळं, मेघांची गावं, ताऱ्यांची देवळं, जाता जाता सगळं पाहून घ्यायचं. आई मला उद्या चंद्रावर जायचं. आई मला उद्या चंद्रावर जायचं. चंद्राच्या चंदेरी भूमीवर उतरेन, चंद्राच्या चंदेरी भूमीवर उतरेन, चंद्रावर गेल्यावर चंद्राचे व्हायचं. आई मला उद्या चंद्रावर जायचं. आई मला उद्या चंद्रावर जायचं. चंदेरी झाडावर चंदेरी गवतात, चंदेरी झाडावर चंदेरी गवतात, चंदेरी किरणात खूप खेळायचं. आई मला उद्या चंद्रावर जायचं. आई मला उद्या चंद्रावर जायचं. चंदेरी तळ्यावर डब्यातलं खाऊन चंदेरी अमृत पोटभर प्यायचं. आई मला उद्या चंद्रावर जायचं. आई मला उद्या चंद्रावर जायचं. चंदेरी मातीत खेळून लोळून, चंदेरी मातीत खेळून लोळून आकाशानं मग परत यायचं. आई मला उद्या चंद्रावर जायचं. आई मला उद्या चंद्रावर जायचं. म्हणायचं नाही काट्या बिरट्या, म्हणायचं नाही काट्या बिरट्या, घरात कुणी नाही मला रागवायचं. आई मला उद्या चंद्रावर जायचं. आई मला उद्या चंद्रावर जायचं. भर माझ्या डब्यात खूप खूप खायचं. भर माझ्या डब्यात खूप खूप खायचं. आई मला उद्या चंद्रावर जायचं. धन्यवाद. खूपच छान. या शाळेची अगदी मजेशीर कल्पना आहे. भविष्यात कधीतरी अशी शाळा खरीच होऊ शकते. आता चंद्रावरून आपल्या महाराष्ट्राकडे येऊयात. माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटाचा टिळा, हिच्या संगतीने जागल्या दऱ्या खोरीतील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात. नाही पसरला कर कधी मागायास दान, सुवर्ण सिंहासनापुढे कधी लावली ना मान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. माझ्या मराठी मातीला नका मनूहीन दिन, स्वर्गलोकाहून थोर मला हिचे महिमान. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर, येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे घर. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा, हिच्या संगे जागतील माया देशातील शिळा. मराठी भाषेच्या महती सांगणाऱ्या या ओळी महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचे प्रतीक आहेत. कुसुमाग्रजांचे निसर्गप्रेम आपण पाहिलेच. आता पाहूयात आपण त्यांची देशभक्ती. मराठी भाषेबरोबरच महाराष्ट्राचे गौरव वर्णन करणारे महाराष्ट्र गीत हे शिवसुंदर समरशालिनी आपल्यासमोर सादर होत आहे. शिवसुंदर समरशालिनी महाराष्ट्र माऊली, युगायुगांची जीवन गंगा, पुढे तुझ्या पावली.
महाराष्ट्र ही संतांची, अनेक स्वातंत्र्य सैनिकांची व आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी. सकळ सुखांचा त्याग करून ज्या यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली, त्यांचे सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या 6 शिलेदारांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकच्या आधी आदिलशहाच्या बहलोल खान हा सरदार व त्याची सेना कशी उद्ध्वस्त केली आणि आपल्या जीवाचा त्याग स्वराज्यासाठी केला, याची कथा कुसुमाग्रज लिखित वेडात मराठे वीर दौडले साथ या गीतावरील नृत्याच्या रूपाने बघूयात. ज्ञानातून उसळे तरवारी ती पाट, ज्ञानातून उसळे तरवारी ती पाट. वेडात मराठे वीर दौडले साथ, वेडात मराठे वीर दौडले साथ. ज्ञानातून उसळे तरवारी ती पाट. वेडात मराठे वीर
आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संजीवनीताई कर्वे, तिन्ही विजन शाळांच्या प्राचार्या कांचनताई सातपुते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वृषालीताई सहस्त्रबुद्धे, पर्यवेक्षक व स्नेहसंमेलन प्रमुख यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देत आहेत रूपाताई. आज काव्यांजलीमध्ये ऐकण्या आपल्या कविता आणि गाणी. आज काव्यांजलीमध्ये ऐकण्या आपल्या कविता आणि गाणी संगीतादी कलेने संपन्न अशा लाभल्या प्रमुख पाहुण्या माननीय कर्वे संजीवनी. आदरणीय संजीवनी माधव कर्वे, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापिका महिलाश्रम हायस्कूल कर्वेनगर. BSc होम सायन्स, MA मराठी, MAd, DSM, संगीत विशारद अशा पदव्या कर्वेताईंनी संपादन केलेल्या आहेत. पूरक आहार, मराठी विषय, गायन, सांस्कृतिक, नाट्य, मातृमंदिर स्पर्धा, संतचरित्र व कार्यप्रचार स्पर्धा, शिक्षण विवेक अशा अनेक विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मातृमंदिर विश्वस्त संस्था समूहगीत स्पर्धेत सलग 25 वर्षे सहभाग आणि पारितोषिक, तसेच इतर संस्थांच्या समूहगीत स्पर्धेतही विद्यार्थिनींचा सहभाग आणि पारितोषिक, सकाळ नाट्यवाचन नाट्यलेखनाचे लेखन पारितोषिक, साने गुरुजी कथामाला स्पर्धेत शिक्षक गटात सहभाग आणि पारितोषिक, संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे पुरस्कार, अशा अनेक पुरस्कार प्राप्त आदरणीय संजीवनीताई कर्वे यांचे मनःपूर्वक स्वागत. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मुलांनी बनवलेल्या कलात्मक वस्तू देऊन करीत आहेत विजनच्या तिन्ही शाळांच्या प्राचार्या कांचनताई सातपुते. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, विजनमधील सहकारी व सेवक आणि येथे जमलेल्या सर्व लहान थोर मंडळींनो, इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. स्नेहसंमेलन आज हे विजनचे, नाव जयाचे काव्यांजली. स्नेहसंमेलन आज हे विजनचे, नाव जयाचे काव्यांजली. कवी कवितांच्या सृष्टीत रंगुनी, मुले अर्पिती स्वरांजली. मुले अर्पिती स्वरांजली. काव्यांजली खूप अभिनव कल्पना आहे ही. गॅदरिंग म्हणजे फक्त नाचणे याला छेद देणारी. यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे खास कौतुक आणि ही काव्यांजली प्रत्यक्षात आणल्याबद्दल मुख्याध्यापिकांचे विशेष अभिनंदन. माझा बोलण्याचा विषय आहे पालकांना मार्गदर्शन. अवघड आहे हो. मुलांना समजवणं सोपं असतं, पण पालकांना ठीक आहे, प्रयत्न करते. अगदी साध्या 5 गोष्टी मी इथे जमलेल्या पालकांना सांगणार आहे. पहिली गोष्ट, मुलांसाठी वेळ द्या. पाल्याचे बोलणे ऐकण्याची आणि तेही आवडीने ऐकण्याची सवय लावून घ्या. त्याला सारख्या सूचना देणे, आज्ञा करणे हे टाळा. त्याने चांगली गोष्ट केली तर शाबासकी द्या, शाब्दिक कौतुक करा. पैशांनी कौतुक करणे टाळा. तुम्ही त्याला किती वस्तू आणून देता यापेक्षा तुमच्यात सुसंवाद किती आहे ही गोष्ट लाख मोलाची आहे. दुसरी गोष्ट, मुलांच्या हातात अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईल देऊ नका. मोबाईलवरील गेम्सपेक्षा खेळाचे मैदान,
गोष्टींची पुस्तकं, बालनाट्ये पाहणे, चित्र काढणे, किल्ला बनवणे अशा गोष्टींना महत्त्व द्या. यासाठी तुम्हीसुद्धा मोबाईल चॅटिंगला मुलं घरी असताना पूर्णविराम द्या. एखादा छंद जोपासण्यासाठी, तिसरा मुद्दा सांगते मी, एखादा छंद जोपासण्यासाठी त्याला प्रोत्साहन द्या. मात्र लगेच त्याचा व्हिडिओ काढून लाईक्स बनवणे, त्याला वारंवार स्पर्धेत कुठल्या तरी उतरवणे, टी व्हीवर चमकवणे हे प्रकार करू नका. त्याला छंदातून आनंद मिळणं महत्त्वाचं आहे. या छंदामुळे त्याची एकाग्रता वाढेल आणि इतर गोष्टीतला, अभ्यासातला उत्साहसुद्धा वाढेल. आणि हा जो छंद आहे तोच त्याला आयुष्यभर निखळ आनंद देणारा आहे. पुढचा मुद्दा आहे, तुमच्या पाल्याची कोणाशीही तुलना करू नका. मुलगा किंवा मुलगी सांगत आली की आई मला 20पैकी 17 मार्क मिळालेले आहेत मराठीत. पहिला प्रश्न आपला असतो हायेस्ट कितीचा? कशासाठी? त्याला जर 20पैकी 17 मार्क मिळाले तर 3च कमी आहेत, छान मिळालेत. आणि गेल्या परीक्षेत जर त्याला 12च असतील तर ही त्याची प्रगतीच आहे. पण आपण ही पटकन तुलना करतो आणि मग ते मिळालेल्या मार्कांचा आनंदसुद्धा त्याचा कमी होत जातो. म्हणून तुलना करू नका. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास ढळेल, त्याच्यात न्यूनगंड निर्माण होईल. प्रत्येकजण काहीतरी गुण आणि काही वैशिष्ट्य घेऊन जन्माला आलेली असतात. तुमच्या पाल्यातील गुणांना ओळखा, त्या गुणांना फुलवा, त्या सद्गुणांची फुलं कोमेजून देऊ नका. आणि 5वा वेगळा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कृतज्ञता. मनापासून धन्यवाद देणे किंवा आभार मानणे ही भावना मुलांच्या मनात लहानपणापासूनच आपण मोठ्यांनीच रुजवायला हवी. अर्थात त्यासाठी आपण स्वतःही कृतज्ञ राहायला पाहिजे किंवा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. पण आपण मोठी माणसंच थँक्स देणे या बाबतीत जरा कंजूसच असतो. बघा ना, आपण देवाला धन्यवाद रे बाबा, तू मला सर्व काही दिलं आहेस, थँक्यू असं म्हणतो का? नाही. उलट हे पाहिजे, ते पाहिजे अशी यादीच आपण देवाजवळ ठेवतो. तेव्हा आपणच आधी जे काही मिळालं आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद दिले तर मी आभारी आहे हे वाक्य मुलंही मनापासून म्हणतील. कारण मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात. तेव्हा आपण कृतज्ञता द्यायला शिकूया. आणि कृतज्ञता ही फक्त वस्तू देऊन घेऊन होत नाही. हिने मला मदत केली, चला हिला साडी द्या. हिने मला मदत केली, हिला काहीतरी द्या. कुठंतरी जेवायला घेऊन जा, तू मदत केली होती ना, त्याची ही परतफेड. हा व्यवहार झाला, ही कृतज्ञता नाही. कृतज्ञता ही तुमच्या बोलण्यातून, तुमच्या डोळ्यातून, तुमच्या मनातून व्यक्त होत असते. आणि ती व्यक्ती कधी काही जर संकटात असेल, अडचणीत असेल, तर तुम्ही जेव्हा धावून जाता तेव्हा नकळत ती कृतज्ञता तुम्ही व्यक्त केलेली असते. अशी कृतज्ञता तुम्ही घरातल्यांबद्दल ठेवलीत, बाहेरच्यांबद्दल ठेवलीत, तर मुलं ही मोठ्यांचं अनुकरण करत असतात. ते बघत असतात मोठे कसं वागत असतात ते, आणि ते पण मी आभारी आहे हे मनापासून म्हणायला शिकतील. देव तर आपल्यासाठी किती किती काय काय करत असतो, त्याच्याबद्दलही कृतज्ञता आपण व्यक्त करायला पाहिजे. म्हणून मी एक कविता सादर करणार आहे. आता काव्यांजली कार्यक्रम आहे म्हणल्यावर मलासुद्धा असं कविता सादर केलीच पाहिजे असं वाटायला लागलं. देवानी आपल्याला काय काय दिलं आहे हे या कवितेत मांडलेलं आहे. ती सादर करते आणि थांबते. कविता आहे, कवितेचं नाव तुमच्यासाठी, म्हणजे आपल्यासाठी, पण कवीनी लिहिलं आहे तुमच्यासाठी देव काय काय देतो. कवी आहेत अनंत भावे. या कार्यक्रमानंतर छोट्याशा आपणारा त्यांच्याच कविता आणखीन ऐकायच्या आहेत. पहा हं. तुमच्यासाठी वृक्षलतांवर फुलली लाख फुले, तुमच्यासाठी वृक्षलतांवर फुलली लाख फुले, तुमच्यासाठी नद्या झऱ्यातून पाणी वाहे निळे, तुमच्यासाठी सूर्य तळपतो, तुमच्यासाठी चंद्र झळकतो, तुमच्यासाठी इंद्रधनुची कमान रंगीत जुळे, कमान रंगीत जुळे, तुमच्यासाठी अहोट भरती, तुमच्यासाठी नटते धरती, तुमच्यासाठी उदयास्ताचे नाट्य नभांगणी खुले, नाट्य नभांगणी खुले, तुमच्यासाठी ढगगडगडती, तुमच्यासाठी विजा चमकती, तुमच्यासाठी मित्र होऊनी पाऊस खेळ खेळे,
पाऊस खेळ खेळे, तुमच्यासाठी झिलमिल तारे, तुमच्यासाठी झुळझुळ वारे, तुमच्यासाठी घारन भावर, काढतसे वर्तुळे, काढतसे वर्तुळे. उत्सव होवो लाख फुलांचा, उत्सव होवो लाख फुलांचा, उत्सव होवो निळ्या जळाचा, उत्सवात सामील होऊ द्या सर्व वयांची मुले, सर्व वयांची मुले. तुमच्यासाठी कुणी देणारे, तुमच्यासाठी कुणी देणारे, तुमच्यासाठी कुणी गाणारे, तुमच्यासाठी प्रियमित्रांनो हे सगळे सगळे, हे सगळे सगळे. तुमच्यासाठी वृक्षलतांवर फुलली लाख फुले, तुमच्यासाठी नद्या झऱ्यातून पाणी वाहे निळे, पाणी वाहे निळे, पाणी वाहे निळे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. हे काव्यमय विचार आणि जीवनातील कृतज्ञतेचे महत्त्व ऐकून सर्वांनाच नवीन प्रेरणा मिळाली. यानंतर मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमासाठी श्रोत्यांमध्ये स्थानापन्न व्हावे. लहानपणी आपण आपल्या भावना व भावविश्वातील कल्पना बालकवितांच्या माध्यमातून व्यक्त करतो. या बालसाहित्याच्या विश्वातील 2 नामवंत व्यक्ती म्हणजे गणेश हरी पाटील आणि अनंत भावे. गणेश हरी पाटील हे थोर बालसाहित्यिक व बालकवी होते. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी बालशारदा हा ग्रंथ संपादित केला. त्यांनी अनेक काव्यसंग्रहे व शिक्षणाबद्दलची पुस्तके लिहिलीत. त्यांनी मराठी भाषेतील नवोदित साहित्यिकांसाठी शिबिरेसुद्धा घेतलीत. बालसाहित्यामध्ये ज्ञात असलेले कवी अनंत भावे हे बालसाहित्यिक आणि वक्ते होते. तसेच ते वृत्तनिवेदक म्हणूनही प्रसिद्ध होते. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे सध्याच्या पिढीची भाषा त्यांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. त्यामुळे कविता ऐकण्याचा व वाचनाचा संस्कार केला तर त्यांना कविता नक्कीच आपलीशी वाटेल. या हेतूने ज्येष्ठ कवी अनंत भावे यांनी मुलांचे भावविश्व त्यांच्या कवितांमधून सादर केले आहे. चला तर मग आपणही मुलांच्या भावविश्वात रममाण होऊयात. या 2 कवींच्या कवितांची गुंफण इयत्ता 3रीचे विद्यार्थी काव्यवाचन, गायन आणि नृत्यामार्फत सादर करीत आहेत. काव्यरंग हा कार्यक्रम. अनेकांना कोणतेही काम पटपट करण्याची, काहींना तर अगदी उरकवून टाकण्याची सवय असते. कवींनी अशाच पटपट काम करणाऱ्या लोकांच्या गावाची कल्पना पुढील कवितेत केली आहे. या कवितेत मंगेश पाडगावकर यांच्या टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले या कवितेत जसा टपटप हा नादमय शब्द सतत वापरला आहे, तसेच या कवितेत पटपट हा शब्द सतत वापरला आहे. कवितेचे नाव आहे पटपटपूरचे लोक. पटपटपूरचे पटपट अन्ना इतके पटपट पटपट, पटपटपूरचे पटपट अन्ना इतके पटपट पटपट, खाना आवडीचे हे कर देती पटपट पटपट, खाना आवडीचे हे कर देती पटपट पटपट, पटपटपूरचे पटपट राव इतके पटपट पटपट, पटपटपूरचे पटपट राव इतके पटपट पटपट, सर्दी आधीच शिंका देती पटपट पटपट, सर्दी आधीच शिंका देती पटपट पटपट, पटपटपूरचे पटपट नाना इतके पटपट पटपट, पटपटपूरचे पटपट नाना इतके पटपट पटपट, निजण्या आधीच घोरू लागती पटपट पटपट, निजण्या आधीच घोरू लागती पटपट पटपट, पटपटपूरचे पटपट अप्पा इतके पटपट पट, पटपटपूरचे पटपट अप्पा इतके पटपट पट, प्रश्ना आधीच उत्तर देती पटपट पटपट, प्रश्ना आधीच उत्तर देती पटपट पटपट, पटपटपूरचे पटपट भाऊ इतके पटपट पटपट, पटपटपूरचे पटपट भाऊ इतके पटपट पटपट, जाण्या आधीच परतून येती पटपट पटपट, जाण्या आधीच परतून येती पटपट पटपट, पटपटपूरच्या पटपट ताई इतक्या पटपट पटपट, पटपटपूरच्या पटपट ताई
पटपट 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 पुढच्या पटपट वैली इतक्या पटपट 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 पुढच्या पटपट वैली इतक्या पटपट पटपट चढण्याआधीच उतरू लागती पटपट पटपट चढण्याआधीच उतरू लागती पटपट 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 पुढच्या पटपट मावशी इतक्या पटपट 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 पुढच्या पटपट मावशी इतक्या पटपट पटपट पूजे आधीच प्रसाद देती पटपट पटपट पूजे आधीच प्रसाद देती पटपट 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 पुढच्या पटपट काकू इतक्या पटपट पट पटपट पुढच्या पटपट काकू इतक्या पटपट पट ताक घुसळण्याआधीच लोणी काढती पटपट पटपट ताक घुसळण्याआधीच लोणी काढती पटपट 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 पूजा पटपट आली इतक्या पटपट पटपट पूजा पटपट आली इतक्या पटपट पटपट दसऱ्या आधीच दिवाळी करती पटपट पटपट दसऱ्या आधीच दिवाळी करती पटपट 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 निसर्गातील प्रत्येक घटक हा आपल्याला आनंद आणि चैतन्याची भावना प्रदान करतो. आपल्या परिसरातीलच एक महत्त्वाचा जीव म्हणजे चिमण्या. या चिमण्या पाहिल्या की आपले मन पण आनंदित होते. चला तर मग अशाच चिवचिवाटात आनंदित होऊन जाऊ. कवितेचे नाव आहे चिव चिव चिमण्यांची. चिव चिव चिमण्यांची माझ्या दारात दारात चिव चिव. चिव चिव चिमण्यांची माझ्या घरात घरात चिमण्यांची. चिव चिव चिमण्यांची माझ्या कानात कानात चिव चिव. चिव चिव चिमण्यांची माझ्या मनात मनात चिव चिव. चिव चिव चिमण्यांची माझ्या डोक्यात डोक्यात चिव चिव. चिव चिव चिमण्यांची घड्याळ ठोक्यात चिव चिव. चिव चिव चिमण्यांची माझ्या गावात गावात चिव चिव. चिव चिव चिमण्यांची माझ्या घरात घरात चिमण्यांची. चिव चिव चिमण्यांची माझ्या घरात घरात चिमण्यांची. माझ्या घरात घरात चिमण्यांची. माझ्या घरात घरात चिमण्यांची. खूप छान. या कवितेत आपल्या आजूबाजूच्या सुरेख किलबिलाटाचे स्रोत म्हणजेच चिमण्या लहानपणी सर्वांनाच कशा कुतूहलाच्या असतात हे दिसते. आता आपण जाऊयात अशा अजून एका आवडीला जी फक्त लहान मुलांपर्यंतच मर्यादित नाही तर सर्वांनाच रुचीची असते, ती म्हणजे जलदन्नाची, त्यात विशेषतः पाणीपुरी. तर पाहूयात कवींनी या खाद्याच्या ग्रहणाचा अनुभव कशा प्रकारे रचलाय. कवितेचे नाव आहे खाऊ पाणीपुरी. चला 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 हो खाऊ पाणीपुरी. चला 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 हो खाऊ पाणीपुरी. सूर्यास्ताची शोभा पाहू नंतर बाजूमध्ये बसून राहू नंतर करूया हा हा ही ही हू हू नंतर आधी आधी खाऊ पाणीपुरी.
पाणीपुरी खाण्याचा अनुभव किती सुंदर प्रकारे रचला आहे कवींनी. असेच एक विशिष्ट प्रकारचे गाव व त्यात राहणाऱ्या लोकांचे व त्यांच्या स्वभावांचे वर्णन खाद्यपदार्थ आणि चवींद्वारे केले आहे. चला तर मग ऐकूयात. गोडेगावचे लोक खातात सगळं गोड गोड. गोडेगावचे लोक खातात सगळं गोड गोड. त्यांचे आले मिरची सुद्धा असते गोड गोड. त्यांचे आले मिरची सुद्धा असते गोड गोड. तिकटाबाचे लोक खातात सगळं तिखट तिखट. तिकटाबाचे लोक खातात सगळं तिखट तिखट. त्यांचे गुळ साखर सुद्धा असते तिखट तिखट. त्यांचे गुळ साखर सुद्धा असते तिखट तिखट. खारपिटीचे लोक खातात सगळं खारट खारट. खारपिटीचे लोक खातात सगळं खारट खारट. त्यांचे आंबे फणस सुद्धा असतात खारट खारट. त्यांचे आंबे फणस सुद्धा असतात खारट खारट. आंबटपूरचे लोक खातात सगळं आंबट आंबट. आंबटपूरचे लोक खातात सगळं आंबट आंबट. त्यांचे कांदे बटाटे सुद्धा असतात आंबट आंबट. त्यांचे कांदे बटाटे सुद्धा असतात आंबट आंबट. तुरटवाडीचे लोक खातात सगळं तुरट तुरट. तुरटवाडीचे लोक खातात सगळं तुरट तुरट. त्यांचे खारी खोबरे सुद्धा असतात तुरट तुरट. त्यांचे खारी खोबरे सुद्धा असतात तुरट तुरट. कडूबलीचे लोक खातात सगळं कडू कडू. कडूबलीचे लोक खातात सगळं कडू कडू. काय करणार त्यांची तोंडेच असतात कडू कडू. काय करणार त्यांची तोंडेच असतात कडू कडू. गावाचे प्रतीक देऊन कवींनी अगदीच मजेशीर प्रकारे चवींचे वर्णन केलंय. आता या खाद्याच्या विश्वातून जाऊयात निसर्गाच्या सानिध्यात. पुढील कवितेत निसर्ग पर्यावरणाचे एकदा बदल झाले तेव्हा प्राण्यांची कशी गंमत झाली ते पाहूयात. एकदा इतका पाऊस पडला की बेडूक सुद्धा भ्याले. रेनकोट घालून छत्री उडून बंटी पाशी बसले. रेनकोट घालून छत्री उडून बंटी पाशी बसले. एकदा इतकी थंडी पडली की पेंग्विन सुद्धा भ्याले. एकदा इतकी थंडी पडली की पेंग्विन सुद्धा भ्याले. स्वेटर घालून मफलर बांधून शेकोटीशी बसले.
रंग वेगवेगळे पंखांवरती घेऊन फुलपाखरू उडते नभावरती. क्षणात येथे क्षणात तेथे आयुष्य त्याचे फार मजेचे. थकत नाही कधीच ते, सुरूच असतो त्याचा प्रवास. हळूच गाली हसून गोष्ट सांगतो काना दवास. या फुलझाडावरून त्या फुलझाडावर भरते त्याची सभा. निसर्गाच्या या देणीची नेहमीच आकर्षण असते ढगा. फारच सुरेख दिसतो तो फुलाफुलातून उडताना. मन माझे मोहून जाते पंख पसरवून नभात त्याला उडताना बघताना. या ओळींमध्ये ज्या फुलपाखराचे वर्णन इतक्या सुंदर प्रकारे केले आहे, त्या फुलांवर मनमोकळेपणाने फिरणाऱ्या फुलपाखरांवर एक गीत ऐकूयात. परीक्षा संपली, शाळेला सुट्टी. सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे. सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे. इंद्रधनुच्या बघा ना, आपल्याला फुले, पाखरे, इंद्रधनुष्य हे सर्व अनुभवायला मिळते.
हे देवाचे थोर उपकारच. संपूर्ण सृष्टी आणि सुंदर निसर्ग निर्माण करणारा तो परमेश्वर किती सुंदर असेल याची कवी कल्पना आणि या विश्वासाठी आभार या पुढील गीतातून सादर केले आहे. देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो, सुंदर प्रकाश, सूर्य देतो, देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर, कडे त्याचे, चांदणे सुंदर, कडे त्याचे, देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती, गाणे गाती, किती गोड बरे गाणे गाती, गाणे गाती, देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर हिरवीची, सुंदर ही फुले, सुंदर वेलीची, सुंदर ही फुले, कशी आम्ही फुले देवा तुझी, देवा तुझी, कशी आम्ही फुले देवा तुझी, देवा तुझी, देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, इतुके सुंदर जग तुझे तर, इतुके सुंदर जग तुझे तर, किती तू सुंदर असशील, असशील, किती तू सुंदर असशील, असशील, देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर गावांकडील झाडे, पर्वते, शेती, लोक सगळीच किती मजेशीर असतात. विशेषतः आपल्या स्वतःच्या मामाचे गाव असेल तर सगळ्यांनाच मामाकडे जाण्याचा उत्साह असतो. आणि मामाची स्वतःची शेती आणि बैलगाडी असेल तर म्हणजे दुधात साखरच. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. कशी दौडत
दौडत येई हो मला आजोळी घेऊन जाई हो कशी दौडत दौडत येई हो मला आजोळी घेऊन जाई हो नाही बिकट घाट सारी सपाट वाट नाही बिकट घाट सारी सपाट वाट मऊ गालीचे खाई खाई हो मऊ गालीचे ठाई ठाई हो शिळ घालून मंजूळ वाणी हो बाजी बैलांना ओहळ पाणी हो शिळ घालून मंजूळ वाणी हो बाजी बैलांना ओहळ पाणी हो गळा खुळखुळ घुंगुर माळा हो गळा खुळखुळ घुंगुर माळा हो गाई किल बिल विहंग मेळा हो गाई किल बिल विहंग मेळा हो बाजरीच्या शेतात करी सळसळवात बाजरीच्या शेतात करी सळसळवात कशी घुमली आंबेराई हो कशी घुमली आंबेराई हो कोण कानोसा घेऊन पाही हो कोण लगबग धावून येई हो कोण कानोसा घेऊन पाही हो कोण लगबग धावून येई हो गहीवरून धरून पोटी हो गहीवरून धरून पोटी हो माझे आजोबा चुंबन घेती हो माझे आजोबा चुंबन घेती हो लेक एकुलती ना तू एकुलता लेक एकुलती ना तू एकुलता किती कौतुक कौतुक होई हो किती कौतुक कौतुक होई हो माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो किती मस्त वाटले. बैलगाडीतून मामाच्या गावाची सफर करावी असं वाटतंय. शेतात जाऊन घरी परतायलाच नको असं वाटतं. अगं थांब थांब तुला काही गोंगाट ऐकू येतोय का? हो हो, शाळा भरताना जसा गोंगाट असतो तसाच आवाज येतोय. हो पण ही शाळा मुलांची नाही बरं का, ही आहे पाखरांची शाळा. चला पाहू या शाळेत काय चाललंय. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. उतरते ऊन जाते टळूनी दुपार, उतरते ऊन जाते टळूनी दुपार. पारावर जसा यांचा भरतो बाजार, पारावर जसा यांचा भरतो बाजार. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. बाराखड्या काय आई घोकती अंगणी, बाराखड्या काय आई घोकती अंगणी. उजळणी म्हणती काय जमुनी रंगणी, उजळणी म्हणती काय जमुनी रंगणी. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरी भारे गोंगाट करती. तारेवर झोके घेती बसुनी रांगेत, तारेवर झोके घेती बसुनी रांगेत. भुरकन इथे तिथे उडती मोजेत, भुरकन इथे तिथे उडती
भरे पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. खेळ कर किती नको कराया अभ्यास, खेळ कर किती नको कराया अभ्यास, परीक्षेत कान आई व्हायची नापास, परीक्षेत कान आई व्हायची नापास. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. पावसाळ्यातही शाळा आमची न गळे, पावसाळ्यातही शाळा आमची न गळे, गळकी ग शाळा यांची भिजती सगळे, गळकी ग शाळा यांची भिजती सगळे. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. रविवारी सणवारी आमुच्या सारखी, रविवारी सणवारी आमुच्या सारखी, नाही यांना सुट्टी भली मोडली खोडकी, नाही यांना सुट्टी भली मोडली खोडकी. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. यांच्याहून आम्ही आई शहाणे नव्हे ग, यांच्याहून आम्ही आई शहाणे नव्हे ग, गप्प शाळेमध्ये कधी धरितो नाही का, गप्प शाळेमध्ये कधी धरितो नाही का. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. होतो पास आम्ही देती ती पोटी बक्षीस, होतो पास आम्ही देती ती पोटी बक्षीस. मौज काय सांगू मिळे सुट्टी ही शाळेस, मौज काय सांगू मिळे सुट्टी ही शाळेस. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. श्रोते हो, मराठी साहित्यातील हे साहित्यिक म्हणजे प्रतिभासंपन्न कलाकारच आहेत. त्यांच्या साहित्याचा हा अनमोल ठेवा जपून ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आजचा हा काव्यमय प्रवास आपणा सर्वांच्या निश्चितच स्मरणात राहील अशी आशा आम्ही करतो. प्रेम मिळते, विश्वास मिळतो, आपलेपणाची भावना मिळते. रसिक हो, आपल्या टाळ्यांमधूनच जगण्याची प्रेरणा मिळते, जगण्याची प्रेरणा मिळते. आता मी तनुजाताई यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. वार्षिक स्नेहसंमेलन 2023-24 या वर्षामध्ये काव्यांजली या संकल्पनेअंतर्गत जवळजवळ 19 मराठी कवींच्या कविता, काव्य अभिवाचन, नृत्य आणि गायन सादरीकरणातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचाव्यात हा त्यामागील उद्देश आहे. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्या या आपल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या परिवारातीलच सदस्य आहेत. महिलाश्रम हायस्कूलच्या सेवानिवृत्त उपमुख्याध्यापिका श्रीमती संजीवनी ताई कर्वे यांचे मी श्रीमती तनुजा जोशी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करते, आभार मानते. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आमच्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केलेत आणि पालकांना मुलांचे मार्गदर्शनही केलेत, त्यासाठी धन्यवाद. आमच्या शाळेला नेहमी प्रोत्साहन देणारे, सहकार्य करणारे आधारस्तंभच म्हणता येईल
असे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ यांचे आणि आमच्या शाळेच्या शाला समिती अध्यक्षा श्रीमती सविताताई काजरेकर यांचे मी कृतज्ञतापूर्वक आभार मानते. तसेच नेहमी तत्पर असणाऱ्या संस्थेच्या वास्तू विभागाचेही विशेष आभार. काव्यांजली या आगळ्या वेगळ्या विषयाच्या निवडीपासून ते कार्यक्रम संपन्न होण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल तिन्ही शाळांच्या मुख्याध्यापिका प्रमुख श्रीमती कांचनताई सातपुते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वृषालीताई सहस्रबुद्धे यांचेही मनःपूर्वक आभार. तसेच प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती धनश्री फडके यांचेही खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आपल्याला कार्यक्रमासाठी ऑडिटोरियम म्हणजे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे सभागृह व्यवस्थापकांचेही खूप आभार. ध्वनी व्यवस्था उपलब्ध करून देणारे AS साऊंड यांची सर्व टीम यांचेही आभार. सुंदर आणि आकर्षक वेशभूषेसाठी नाट्यभूषण सोलापूरकर ड्रेसेस आणि श्रीमती ज्योती देशमुख मॅडम यांचेही खूप खूप आभार. सुरक्षा व्यवस्थापन आणि स्वच्छता व्यवस्थापन बेस्ट सर्व्हिसेस माऊली सर्व्हिसेस यांचेही खूप खूप आभार. या कार्यक्रमाला अल्पोपहार उपलब्ध करून देणारे संस्थेचे सुस्वाद कॅन्टीन आणि संपदा बेकरी यांचेही खूप आभार. कार्यक्रमाची क्षणचित्रे टिपणाऱ्या आणि व्हिडिओ शूटिंग ला सहकार्य करणाऱ्या स्कूल ऑफ मीडिया ॲक्टिव्हिटी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी म्हणजे स्मार्ट टीमचे खूप खूप आभार. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उत्साही आणि मेहनत घेणाऱ्या सर्व वंदनीय शिक्षकवृंद आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचेही मनस्वी आभार. शिक्षक आणि वरिष्ठ यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या स्नेहसंमेलनाच्या विभाग प्रमुख श्रीमती अमृता मढावी यांचेही आभार. कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी प्रकाश योजनेची जबाबदारी चोख सांभाळणारे श्री स्वप्नील सर आणि संगीता शेळके यांचेही आभार. ध्वनी आणि तंत्र सहाय्यक हे काम अतिशय तत्परतेने करणाऱ्या श्रीमती वरद गौरी म्हेत्रे यांचे आभार. कार्यक्रमासाठी चलचित्रपट सादरीकरण सहाय्यक म्हणजेच प्रोजेक्टर व स्क्रीन ऑपरेटर सिस्टीमचे काम अचूकतेने करणाऱ्या श्रीमती स्वप्ना मांढरे यांचे आभार. स्नेहसंमेलनासाठी सर्व विभागाचे ध्वनिमुद्रणाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणाऱ्या श्रीमती रूपा शास्त्री यांचे आभार. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या गोड आवाजात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आपले 10वीचे विद्यार्थी यांचेही विशेष कौतुक. कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहाय्य करणारे आमचे सर्व मावशी आणि काका यांचेही अनेक आभार. ज्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने कार्यक्रम बहारदार झाला असे आमचे लाडके विद्यार्थी यांचे आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला असे आमच्या पालक वर्गाचेही खूप खूप आभार. धन्यवाद.